नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्या कदाचित तुम्हाला माहीतही नसतील. चला तर मग जाणून घेऊया काही खास गोष्टी. पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. नंबर 1, समयमध्ये नेहमी 1, 3, 5, 7 अशा विषम वातीच का लावाव्यात? समसंख्येत का लावू नयेत? त्याचं उत्तर आहे विषम तत्व हे तम असते. यामुळे आपल्याजवळ येणारे तम ते विषम उसळते आणि सात्विक लहरी प्रस्थापित करते. नंबर 2, तुटलेली मूर्ती घरात का ठेवू नये? त्याचं उत्तर आहे तुटलेली मूर्ती ही अपूर्णता आणि अशुभतेचे प्रतीक मानले जाते. मूर्ती खंडित झाल्यावर तिची ऊर्जासुद्धा खंडित होत असते. नंबर 3, कोणालाही डोक्याला हात लावून आशीर्वाद का देऊ नये? याचे उत्तर आहे डोक्याला हात लावल्यास आयुष्य कमी होते किंवा ऊर्जा शोषली जाते. नंबर 4, देव्हाऱ्यात शिव आणि विष्णू यांचे अखंड मिलन का नसावेत? शिव हे वैराग्य व विष्णू हे संसार यांचे प्रतीक आहेत. त्याचे थेट मिलन घरात घर्षणास कारणीभूत ठरू शकते. नंबर 5, पूजा करताना नेहमी आसन का वापरावे? त्याचं उत्तर आहे आपण पूजा करताना किंवा जप करताना जी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ती थेट जमिनीतून वाहू जाऊ नये म्हणून. नंबर 6, घरावर तोडलेले लिंबू म्हणजेच घरावर लावलेली लिंबू मिरची का लटकावी? वाईट दृष्टीपासून नजर लागण्यापासून घराचे रक्षण करावे यासाठी लावावी. नंबर 7, मंदिरात देवांना किती वेळा प्रदक्षिणा घालाव्यात? विष्णू आणि देवी यांना या देवतांना 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्यात. शिवलिंगाला नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालावी आणि सोमसूत्राचे जल जाण्याची जागा आहे तेथे उल्लंघन करू नये. नंबर 8, दिवस मावळल्यावर दही का खाऊ नये? रात्री दही खाल्ल्यास लक्ष्मी नाराज होते किंवा ते अशुभ असते आणि पचनास सुद्धा चांगले नसते. नंबर 9, दाराला लावलेले तोरण कधी काढावे? तोरण सुकल्यावर लगेच काढून टाकावे. तोरण हे शुभ आणि उत्साहपूर्ण ऊर्जेचे प्रतीक आहे. जेव्हा ते सुकते किंवा खराब होते तेव्हा ते घराच्या प्रवेशावर नकारात्मकता आणते. नंबर 10, जेवण झाल्यानंतर लगेच अंथरुणावर बसू नये किंवा झोपू नये. यामागे आरोग्याची काही महत्त्वाची कारणे. तर बघा, पचनक्रिया मंदावते कारण गुरुत्व आकर्षणामुळे अन्नाचे पचन सुरळीत होण्यास अडथळे येतो. यामुळे अन्न पचनात जास्त वेळ लागतो आणि ॲसिडिटी, छातीत जळजळ किंवा अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच शरीरातील चय अपचय प्रक्रिया संथ होऊन चरबी वाढण्याची व आळस येण्याची शक्यता असते. नंबर 11, अंगावर फाटलेले कपडे शिवणे हे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. नकारात्मक ऊर्जेचा संचार. फाटलेले किंवा जीर्ण कपडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. अंगावर असताना कपडा शिवल्यास ती नकारात्मकता व्यक्तीच्या शरीराशी आणि आभासी वलयाशी जोडली जाऊ शकते. यामुळे मानसिक अस्वस्थता वाढू शकते. आर्थिक नुकसान. वास्तुशास्त्रानुसार फाटलेले कपडे परिधान केल्याने किंवा अंगावर शिवल्याने घरात दारिद्र्यता येते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहत नसल्याचे मानले जाते. ग्रहाचे दोष. ज्योतिषशास्त्रानुसार कपडे आपल्या ग्रहांशी संबंधित असतात. आध्यात्मिक कारणे. हिंदू धर्मानुसार सलग म्हणजे अखंड वस्त्र सात्विक असते. कपडा अंगावर असताना शिवल्यास त्यातील छिद्रामुळे रजतमानात्मक लहरींचे उत्सर्जन वाढते. शुक्र ग्रहाचे लक्षण मानले जाते ज्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. नंबर 12, जेवताना ताटात अन्न का सोडू नये?
त्याचं कारण आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले जाते. अन्नाचा अपमान करणे म्हणजे अन्नपूर्णा देवीचा अपमान करणे होय. शिळे अन्न किंवा अन्नाची नासाडी करणे हे दारिद्र्याचे लक्षण आहे. नंबर 13. सूर्याला शंखाने जल अर्पण का करू नये? सूर्याला शंखाने अर्ध देणे निशब्द मानले जाते, कारण पुराणात शंखचंड नावाच्या राक्षसाचा वध सांगितला आहे. शंखचंड हा अत्यंत पराक्रमी आणि विष्णुभक्त होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थिपासून शंख निर्माण झाला. त्यामुळे सूर्याला शंखाने जल अर्पण करणे म्हणजे एका प्रकारे त्या राक्षसाच्या अस्थीचा वापर करून अर्ध देण्यासारखे मानले जाते. नंबर 14. देवघरात दिवा कोठे ठेवावा? तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा. नंबर 14. उंबऱ्यावर बसून शिंकू का नये? उंबरा हा मुळातच मनुष्याच्या बसण्यासाठी नाही, तेथे सर्व तीर्थे बसतात. त्या जागी घराची सात्विक ऊर्जा स्तंभभीत असते आणि शिंकल्यामुळे व्यास येतो, ज्यामुळे अपशकुन घडतो. म्हणून असे घडल्यास उंबऱ्यावर पाणी शिंपडावे. नंबर 14. एका हाताने नमस्कार का करू नये? 2 हात जोडल्याने डाव्या आणि उजव्या हाताची बोटे एकत्र येतात. यामुळे एक ऊर्जा चक्र पूर्ण होते, ज्यामुळे सकारात्मकता वाढते आणि मन एकाग्र होते. एका हाताने किंवा कपाळाला स्पर्श न करता नमस्कार करणे म्हणजे तो अर्धवट मानला जातो. दोन्ही हाताने आदरपूर्वक केलेला नमस्कार समोरच्या व्यक्तीच्या आत्म्याला वंदन करतो. नंबर 15. झोपलेल्या माणसास का ओलांडून जाऊ नये? निजलेली व्यक्ती शव असतो, म्हणजेच शिव असतो, म्हणून ओलांडू नका. नंबर 16. तुळशीची पाने रविवारी आणि एकादशीला का तोडू नये? तुळशीला साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि ती भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. नंबर 15. देवाला नैवेद्य दाखवण्याआधी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? देवाला अर्पण करण्याचा प्रसाद नेहमी शुद्ध आणि अनिश्चित असावा. स्वतः चव घेऊन नैवेद्य दाखवल्यास तो उच्छिष्ट किंवा शिळा मानला जातो. नंबर 16. देवघरात एकाच देवाच्या अनेक मूर्त्या किंवा फोटो का नसावेत? त्याचं उत्तर आहे, एकाच देवतेच्या अनेक मूर्त्या किंवा प्रतिमा ठेवल्यास त्या घरात चैतन्य अस्थिर होते. यामुळे अति ऊर्जा निर्माण होत असते. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.